मिरजे शाळा क्रमांक 7 नंतर आता शाळा क्रमांक 19चा होणार कायापालट. माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांचा पुढाकार. सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेच्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी आणि त्या डिजिटल मॉडर्न करण्यासाठी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी आता प्रभाग क्रमांक 3 मधील महानगरपालिका शाळा क्रमांक 19कडे विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. या शाळेचा चेहरा मोहरा बदलून ती नवा रूपाला आणण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला असून त्याचाच एक भाग म्हणून शाळेत बोरिंग मारून पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. योगेंद्र थोरात यांनी यापूर्वी प्रभाग क्रमांक 20 मधील शाळा क्रमांक 7ला आधुनिक रूप देऊन ती नावारूपाला आणलेली आहे आणि तोच पॅटर्न आता शाळा क्रमांक 19 मध्ये राबवला जाणार आहे. तत्कालीन आयुक्त कापडणीस यांच्या कार्यकाळात महापालिकेच्या सर्व शाळा डिजिटल करण्याचे नियोजन होते, मात्र त्यांच्या बदलीनंतर हे काम रखडले होते. आता थोरात यांनी स्वतः या कामात पुढाकार घेतला आहे. शाळेच्या कायापालटाबाबत बोलताना योगेंद्र थोरात यांनी म्हटले की केवळ पाणी उपलब्ध करून देऊन आम्ही थांबणार नाही. लवकरच मुलांसाठी दर्जेदार खेळाचे मैदान विकसित करणे, विद्यार्थ्यांना ट्रॅकसूट आणि विद्यार्थिनींना सायकल वाटप, शाळेला आवश्यक असणारे सर्व शैक्षणिक साहित्य, भौतिक सुविधांची पूर्तता केली जाणार आहे. शाळेत मूलभूत सुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असल्यामुळे शाळेचा कायापालट तर होईलच, पण त्यासोबतच शाळेची गुणवत्ता वाढून असा विश्वास त्यांनी यावेळेस व्यक्त केला आहे. पाण्याची गंगा शाळेत आल्याने उपस्थित शिक्षक आणि पालकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेचे कार्यतत्पर आयुक्त माननीय सत्यमजी गांधी साहेब यांचं मी प्रथमतः आभार मानेन की या महापालिका क्षेत्रातल्या शाळा सुधारी झाल्या पाहिजेत आणि शाळा बचाव म्हणजे वाचवल्याही पाहिजेत. या उद्देशानं आम्ही काम करत असताना आज पंढरपूर रोडची जी 19 नंबर शाळा आहे, तत्कालीन आयुक्त मान्य कापडणीस साहेबांनी ही शाळा मॉडेल स्कूल करायची म्हणून हातात घेतली होती. मात्र एक 15-20 दिवसापूर्वी मी या शाळेत आलो तर बघितलं तर आहे तसंच सगळं आहे, अजून काही परिसर बदलला नाही. इतकी मोठी शाळा पण एक भकासपणा या शाळेत आहे. तर झाडं लावायची म्हणली तर पाण्याची व्यवस्था नाही, बोरिंगची व्यवस्था नाही, पोपटा उडत असतो, लहान लेकरं इथं खेळत असतात. यासाठी मी साहेबांना विनंती केली की या भागात एक बोरिंग पाडलं पाहिजे. आणि आज आपण पाहू शकता की मान्य आयुक्त साहेबांच्या आदेशानं इथे बोरिंग म्हणजे पाणी तर आलेलं आहे. आता पुढच्या सुविधा पण पेविंग ब्लॉक, एक चांगलं ग्राउंड, या सगळ्याच गोष्टी लवकरच या ठिकाणी करायसाठी आम्ही प्रयत्न करू. तसेच या शाळेतल्या मुलांना सायकल असतील, मुलांना ट्रॅकसूट असतील, ते 14 एप्रिलच्या आसपास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त ते पण मी सगळ्यांना देण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हा या शाळेतील सर आहेत, मुख्याध्यापक आहेत, यांची बरीच चांगली साथ आहे. आपण जसं प्रभाग 20मध्ये शाळा 7 असेल, 13 नंबर असेल, 20 असेल, 25, 26ला तर अजूनही काम चालू आहे कोब्याचं. या प्रकारच्या ज्या महापालिका क्षेत्रात शाळा आहेत, अशा शाळांना जेवढी मदत करता येईल प्रशासनाकडून आणि आपल्याकडून ते करण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.